अर्थप्रेमाचा भाग 3. राहुलला काही सुचेना. त्याने मनाला धीर देत सारिका अशी हाक मारली. सारिका जाग्यावर उभा राहिली. आजूबाजूला कोणी आहे का हे पाहत राहुल सारिकाच्या जवळ गेला. राहुल तिच्या समोर उभा राहून तिला म्हणाला, मला तुला काहीतरी सांगायचे आहे, पण तू घरी नाव सांगणार नसतील तर सांगतो. त्यावर ती त्याला काय असे म्हणाली, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू खूप मला आवडते. राहुलचे हे शब्द कानावर पडताच सारिकाला काही सुचेना. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, मलाही तू खूप आवडतोस, पण मला विचार करायला वेळ दे. असे म्हणत सारिका जाऊ लागली. तोच राहुल म्हणाला, सारिका परत कधी भेटणार? तुझ्यासोबत तर तुझी रोज मैत्रीण असते. काहीच अंतरावर सारिकाचे घर होते. कोणीतरी बघेल या भीतीने सारिका मी जाते म्हणत निघून गेली. तरीही राहुल मागून ओरडून म्हणाला, मी तुमच्या घराच्या बाजूला रानात आंब्याच्या झाडाखाली 8 वाजता तुझी वाट पाहीन. हे ऐकून तिने पाठीमागे ओळून पाहिले. हास्य करून ती निघून गेली. सारिका घरी गेली, पण तिचे कशात लक्ष लागत नव्हते. ती हातपाय धुवून जेवण करून अभ्यासाला बसली, पण तिच्या समोर राहुलचा चेहरा सतत येत होता. तिला काही सुचेना काय करावे ते. त्याला भेटाय जावे का ना जावे हे तिला समजेना. जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, तसतसे तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते. सारिकाचे आई बाबा जेवणास बसले होते. 8 वाजल्या होत्या. सारिका मनाशी ठरवून जागेवरून उठली. मध्येच तिचे वडील सदा पाटील म्हणाले, अगं पोरी जेव की, अशी कोठे निघालीस? सारिकाला काय सांगावे हे सुचेना. तोच तिला मिनलची आठवण आली. तिची तब्येत ठीक नाही. मीनाला व मला सोबत प्रकल्प तयार करायचा आहे. मी तिच्या घरी जाऊन येते. असे म्हणत तिने घरातील बॅटरी घेतली व घरातून बाहेर पडली. आजूबाजूला कोण आहे का हे पाहून आपल्या शेतात आंब्याच्या दिशेने जाऊ लागली. जवळ जाताच तिला राहुल दिसला. तो खूप वेळ तिची वाट पाहत बसला होता. ती दिसताच तो उभा राहिला. चांदण्याच्या प्रकाशात दोघांची नजरानजर झाली. राहुल सारिकाला म्हणाला, माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस. त्यावर सारिका म्हणाली, तुझ्या प्रश्नाचे उत्तर माझं इथं येणं हेच आहे. माझं तुझ्यावर प्रेम नसतं तर मी तुला इथे भेटायला कशाचीही पर्वा न करता आली नसते. आजूबाजूला पाहत म्हणाली, राहुल मलाही तू खूप आवडतोस. माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. क्षणाचा विलंब न करता राहुलने तिला आपल्या मिठीत घेतले. त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले. खूप वेळाने सारिका भानावर येत राहुलपासून स्वतःला अलिप्त करत मी जाते